आम्ही महाविकास आघाडीला निवडून द्या किंवा महायुतीला निवडून द्या असं म्हटलेलं नाही। उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। 6 जूनच्या आत मागण्या मान्य केल्या नाहीत तर विधानसभेला 288 जागा लढवणार। मैदानात स्वतः असणार, 12 बलुतेदारांना घेऊन निवडणूक लढवणार। तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची आणि दुसऱ्याच्या चिन्हाचा प्रचार करण्याची कधी वेळ आलेली नव्हती, मात्र आता त्यांच्यावर पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे। आरक्षण न दिल्यानं स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आली आहे। मनोज जरांगेंची पंतप्रधानांवर टीका। राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची तुलना होऊ शकत नाही, मोदी हे विकास पुरुष आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात माळशिरस इथं सभेसाठी पोहोचतायत। मोदींच्या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त। माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारील मैदानावर सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची वारजे इथं संयुक्त सभा। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। यावेळेला आदित्य ठाकरे उपस्थित असतील। अर्ज भरण्याआधी डोंबिवली इंदिरा चौकातनं रॅलीचं आयोजन। महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्याआधी गोयल करणार शक्ती प्रदर्शन। हा भाजपचा बालेकिल्ला असून पियुष गोयल या मतदारसंघातनं नक्कीच निवडून येतील। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केला विश्वास। विरोधकांना अजूनही या मतदारसंघात उमेदवार सापडत नसल्याचीही केली टीका। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात 1,04,00,000ची वाढ। अरविंद सावंत यांच्याकडे 251 ग्रॅम सोनं तर पत्नी अनुया सावंत यांच्याकडे 509 ग्रॅम सोनं। शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 7 कोटींची वाढ। 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नव्हती, मात्र गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता वाढली। भिवंडीचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे एकूण 104,36,46,536 रुपये इतकी संपत्ती। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 38,26,84,224 रुपयांची वाढ। उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाहीये। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। 2.5 वर्ष घरात काढली, एक विकास काम केलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंवर मुक्ताफळं उधळण्याची वेळ। बावनकुळेंची एक्सवर पोस्ट। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उद्या महाडमध्ये सभा। रायगड रत्नागिरी लोकसभेतील वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काल भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज, मात्र दोघांनीही एबी फॉर्म दिलेला नाही। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे अजित पवार यांच्या भेटीला। पुरंदरमधील शरद पवार यांची सभा आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी भेट घेत असल्याची माहिती। रवींद्र धंगेकरांसाठी 3 मे रोजी राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं, धंगेकरांचं मतदारांना आवाहन। शिर्डीमधले महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये सभा। संगमनेरमधून वाकचौरेंना लीड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।